नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या मिनी ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज कामाला सुट्टी असल्यामुळे आम्ही ठरलो की तिघांनी आज कुठंतरी फिरायला जायचं. आता नगरपासून जवळ कोणतं ठिकाण असेल तर ते म्हणजे चांद बेबीचा महल. आणि अभिषेकने टाकला पहिला गेर आणि थेट आम्ही गाठवलं ना चांद बेबीचा महलावर. वर रस्ता जाताना बघितला तर असं वाटायचं का आपण जंगलात तर नाही चाललो, हा रस्ता थेट आपल्याला कुठंतरी घेऊन तर नाही चालला. अशा भीतीमध्ये आम्ही वर जात असताना मग आमच्या लक्षात आलं का हा बरोबर आहे आपण चाललो. आणि तेवढ्यात मागून कोणीतरी आलं टू व्हीलर. आणि जसे काय ते आम्हाला टसल देत्या बघा, तुमच्या फोर व्हीलर पेक्षा आमची टू व्हीलर किती काही भारी. आणि मग मित्रांनो, असं करत करत आम्ही वर गेलो आणि वर गेल्यानंतर आम्हाला दिसला तो महल. आणि आत शिरत असताना आम्ही ती सगळी माहिती वगैरे बघितली. आणि तुम्ही बघू शकता की ताजमहलच्या पायऱ्या चढत असताना आम्ही तिथं 2-4 मिनिटं थांबून तिथलचा सगळा व्ह्यू कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. आज शुक्रवार असला तरी एवढी काही गर्दी नव्हती, परंतु आम्ही तिथं विचारलं तेव्हा ते शनिवारी रविवारी खूप गर्दी असते. आणि मग बघितलं आम्ही इकडं तिकडं सगळं, आम्हाला खूपच वातावरण भारी वाटलं. आता नेटकच पाऊस झाला असेल म्हणून वातावरण एकदम हिरवगार होतं. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की वातावरण किती छान आहे. आणि मग हे सगळं बघत असताना आम्हाला जागोजागी कपल बसलेले दिसले. आणि मग वर चढल्यानंतरचा हा व्ह्यू तुम्ही बघू शकता मित्रांनो. मग आम्ही आतमध्ये गेलो आणि बारकाईने आमचे विचार आम्ही मांडायला सुरुवात केलं. आणि विचार मांडत असताना मग आमच्या सुरू झाले इतिहासाच्या बाता, कसं काय बनलं असं, कोणी बनवलं असेल. तरी आम्ही एकदा तो बोर्ड वाचला होता, परंतु आम्ही आमच्या पद्धतीने अक्कल लावण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, पूर्वी इथं जाळ्या होत्या बरं का, लहान मुलं कोणी पडू नये म्हणून, परंतु आता त्या कालांतराने जाळ्या काढून घेतल्या. असो, परंतु सगळे आता तिथं बघण्यासाठी आणि छान वाटतं. तुम्ही बघू शकता परत एकदा वरतून व्ह्यू काय भारी दिसतो. आणि बरेचसे लोक इथं आवर्जून भेट देतात. आणि मग आम्ही परत एकदा आतमध्ये गेलो आणि परत सुरू झाल्या आमच्या इतिहासाच्या गोष्टी. आणि मग मी अजयला आणि अभिषेकला म्हटलं का घ्यायचं का आपण तिघांनी मनावर आणि असं बांधायचं का. तेव्हा अजयने तिकडून बोटानी सांगितलं का मी नाही, तुम्ही दोघंच बांधा. आणि मग आम्ही खाली उतरलो. तुम्ही बघू शकता हे कसे रॅम वॉकवर मॉडेल चालल्यासारखे चालत होते आणि फार सुंदर वाटत होते त्यांना. तर मित्रांनो, असा छोटासा एन्जॉय करून आम्ही परत आमच्या रूमवर जाण्यासाठी तयार झालो. तर मित्रांनो, असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.